नमस्ते. शीतल मोहिते व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्वजण? अगदी आनंदात ना? तर असंच नेहमी हसत खेळत आनंदी राहा. तर आज आम्ही एका लग्नासाठी आलेलो होतो. ते लग्न झालं त्याच्यानंतर आम्ही सरांचे जे एक फ्रेंड होते त्यांच्या घरी जाऊन आलो आणि आता आम्ही निघालो आहे. अगदीच जवळच आपल्या बाळूमामांचं मंदिर आहे, तिथं आपण आता निघालेलो आहे. तर चला. तर आता इथं पिदरी कारखाना आलेला आहे समोरच, हे बघा. आणि आज खूपच ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे एवढं स्पष्ट दिसत नाही आहे. पण आता पिदरी कारखाना आलेला आहे आपल्याला, साखर कारखाना. तसं सगळे हिरवेगार आहे बघा. कारखाना चालू आहे, अजून चालू आहे. को जनरेशन म्हणजे सजा चिपाडापासून बग्यासपासून वीज निर्मिती ते चालू आहे का? तर बघा आता आलो आपण इथं पुलावरती आलेलो आहे. मस्त कसा व्ह्यू आहे बघा, छान वाटते. कलर दिल्यामुळं फ्रेश वाटतोय. जवळ आहे आता बिदरीपासून, आहे बिदरीपासून 4 किलोमीटर. बिदरीपासून 4. आता आपण मुदा तिकडून लेफ्ट हँडला वळवे आदमापुराला येणार 1-2 मिनिटात येतो. आपली गाडी मग इकडं पार्किंग केलेली आहे आणि आता आपण निघालोय. तर अगदी मंदिर जवळच आहे. इथं गर्दी काय एवढी नाही दिसत एवढी. तर बघूया आता मंदिरात आत गेल्याशिवाय तरी पण सुट्टीचं सीझन आहे म्हटल्यावर काय माहिती अजून काय करायला मार्ग नाही. सुट्टी आहे का काय आहे, म्हणजे गर्दी आहे का काय आहे ते. आणि मस्त वातावरण आहे, आज ऊन वगैरे काहीच नाही आहे. जरा छान वाटते, होय की नाही? नाहीतर उन्हाळा असला की जास्तच मग पाऊस येतोय का काय आणि काय माहीत आहे. वातावरण झालंय पावसाचं. काय असा वरती हा ब्रिज आहे मोठा आणि खाली इकडं मंदिरासाठी हा रस्ता आहे. इकडं चहावाले मामा इथं आहेत. खरं आता काय घेत नाही चहा. हां तिथं तर घ्या नारळ वगैरे इथं जवळच. अडकते म्हणजे तशी गर्दी वाटत नाही, हे रविवारी जास्त गर्दी असते. आता असणार आहे सोडा खरं.
दर्शन मार्ग इकडून आहे. जाऊया तसं. आपण म्हणतोय पण रिकाम असल्यावर पण चांगलं वाटत नाही रे. नाही एवढं वाटत. एवढी अशी गर्दी किती असायची पूर्वी. हाय आहे पुढं थांबलंय. हे काय हे एवढं रिकाम आहे म्हणजे हे काय एवढी जास्त गर्दी नाही बरं. मला कराय बरं पडतं. अजून अशी दर्शन रांग आहे. आता जे वरती होतं ना तिथून आपण पायऱ्या उतरून खाली आलो आता ह्या ब्रिजवरती. ते इकडं अन्नछत्रच आहे तर आता बंद आहे ते. पाण्याची सोय, थंडगार पाण्याची सोय पण आहे इथं. तर आता चला आता इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला काय आपला कॅमेरा आपला बंद ठेवावा लागणार आहे. मोबाईलात अलाउड नाही. काय व्हिडिओ करता येणार नाही. आपल्याला जायचं पण तिथून प्रवेश केल्यानंतर मोबाईल स्विच ऑफ ठेवायला लागणार आहे. आपलं दर्शन झालेलं आहे. हे आता इथं प्रदर्शन आपण घालून जाऊया. तर ही जी तुम्हाला आता इथं वरती दिसते बघा शेड केलेलं आहे. इथून आपण आत प्रवेशाचा म्हणजे प्रदक्षिणा दर्शनाचा हा मार्ग आहे. छान थंड वाटतं. हे काय आता सगळे
तर आता इथं आपण नारळ वाढवलेला आहे आणि नारळ वाढवल्यानंतर नारळात पाणी असले की ते लगेच आपल्याला पुजारी नारळमधील पाणी प्यायला देतात आणि आम्हाला पण त्याने लगेच पाणी दिलेलं आहे. आणि सर मला म्हणाले तू आधी घे, तर मी म्हणले आधी तुम्ही घ्या. मग दोघांनी थोडं थोडं पाणी आम्ही घेतलेलं आहे. खूप गोड पाणी होतं. तर इथं धान्य जमा केलं जातं, म्हणजे शेतातून निघालेलं जे धान्य असतं तिथं देवासाठी इथं श्रद्धेनं देव प्रसादासाठी वगैरे इथं त्याने दान केलं जातं. बरोबर बरोबर दिसते. नाही बाळा, तो बरा दिसतोय. आता बाळा दिसतंय का? बघू का दिसतंय की नाही? वाजव बघू. वाजव. हा बघू. अरे वा वा वा, किती छान वाजवते. आणि वाजवा. हा वाजव. बाय बाय. तर आता आपण दर्शन घेऊन निघालेलो आहे आणि पावसाचं पण वातावरण झालं आहे. हे काय आभाळ वगैरे आलेलं आहे, पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर छान वाटलं आणि आम्हाला दर्शन वगैरे खरंच छान मिळालं. गर्दी नव्हती, काय नाही, उन्हाळा नव्हता त्यामुळे काय त्रास पण झालेला नाही. मामा चहाला बोलवा लागलेत, पण आता काय करायचं, वातावरण तर किती घाण आहे. संपलं असेल आता, करतील आपल्याला पाहिजे म्हणलं. खरं तर पावसाचं वातावरण झालं आहे, आपल्याला घरी जायचं आहे लवकर. उगाच मध्येच पावसात अडकाय नको, होय की नाही. तसं काय आता जेवलो त्यामुळं चहाची पण लगेच आपल्याला काही गरज नाही. खूप छान लग्नामध्ये जेवण झालेलं आहे आमचं मस्तपैकी. मट्टा तर एवढा मस्त होता, जिलेबी मट्टा एकच नंबर, भारी झालं जेवण. त्यामुळं काय पार्किंग ह्या वेळेला इथं बघा होतं, एवढं रिकाम होतं, त्यामुळं काय हे काय जाऊया. तर चला आता आपला परतीचा प्रवास सुरू. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाळमामाच्या नावानं चांगलं.